सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असं विधान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोळसकर यांनी केलंय। जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असा दावा देखील सोळसकरांनी केलेला आहे। मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील एक दिलानं सोबत आहेत, त्यामुळे अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची निवड झाली आहे। त्यानिमित्तानं नागपूरच्या शहर पक्ष कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे। यावेळेला या बैठकीमध्ये एकमतानं अभिनंदन प्रस्ताव मंजूर करण्यात आला। तसंच अजूनही अजितदादा मनातून गेले नसल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे गुरुवारी सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे। सोनं 1300 रुपये तर चांदी 7400 रुपयांनी स्वस्त झाली आहे। त्यामुळे चांदी आता 2,60,000पर्यंत खाली आले, तर सोनं 1300 रुपयांच्या घसरणीसह 1,62,000पर्यंत खाली आलंय। मुंबई महापालिका रस्ते काँक्रिटीकरणाची कामं या वर्षाच्या अखेरीस पूर्ण करणार आहे। शहरातील सुमारे 73% रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालं असून काही रस्ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत। त्यामुळे लवकरच मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशातल्या 6 शहरांमध्ये इंडिगो नव्यानं विमानसेवा सुरू करणार आहे। 29 मार्चपासून ही सुविधा सुरू होणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूर अशा प्रमुख 6 शहरांसाठी नवी मुंबई विमानतळावरून विमान उड्डाणं करण्यात येणार आहेत। विमान प्रवाशांसाठी डीजीसीएनं मोठा दिलासा दिलेला आहे। विमान तिकीट परताव्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेत। आता ठराविक अटींनुसार बुकिंग केल्यानंतर 48 तासाच्या आत तिकीट रद्द किंवा बदल केल्यास कुठलेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही आहे। तिकीट बुकिंग नंतर प्रवाशांना 48 तासांची लुक इन ऑप्शन सुविधा देणं आता विमान कंपन्यांना बंधनकारक असणार आहे। यवतमाळमध्ये सीसीआयची कापूस खरेदी आज बंद होणार आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अद्याप 30% शेतकऱ्यांचा कापूस घरीच साठवून ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे कापूस खरेदीला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे। छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर तालुक्यामध्ये प्रशासकीय स्तरावर झालेल्या तांत्रिक चुकींमुळे शेतकऱ्यांना फटका बसला। या चुकीमुळे शेतकऱ्यांना मिळालेल्या अतिरिक्त अनुदानाच्या वसुलीसाठी तहसील कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या, तर पैसे न भरल्यास मालमत्तेवर बोजा टाकण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय। पालघर जिल्ह्यातील डहाणूमधील धवल लक्ष्मी हे कासव 20 नोव्हेंबरपासून प्रवासाला निघाले। कासव साधारणपणे 2,500 किलोमीटर सागरी प्रवास करत ओमानच्या मासी राहू या बेटापासून 160 किलोमीटर पूर्वेस पोहोचला आहे। भंडाऱ्याच्या पवनीमधील तिर्री गावामध्ये रात्रीच्या सुमारास 2 अस्वलांनी शिरकाव केला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हे अस्वल चक्क बोरीच्या झाडावर चढून बोरं खाताना आढळलं। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। केरळमधील त्रिशूर इथं एका मंदिराच्या उत्सवादरम्यान एका हत्तीनं माहूताला सोंडेनं उचलून फेकून दिलंय। या हल्ल्यामध्ये माहूत गंभीर जखमी झाला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय। भिवंडीचे महापौर नारायण चौधरींनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य दिलंय। स्वतः महापौरांच्या पुढाकारानं शहरात डीप क्लीन मोहीम स्वच्छता राबवली जाते। महापौरांच्या उपस्थितीमध्ये कल्याण नाका वाहतूक शाखा कार्यालयापासून उपक्रमाचा शुभारंभ केला गेला। भिवंडीमध्ये श्रमजीवी संघटनेनं 14 कातकरी कुटुंबांना घेऊन वीज जोडणी मिळवून देण्यासाठी जोरदार ठिय्या आंदोलन केलंय। या आंदोलनाची दखल घेऊन कंपनीने तत्काळ पोल टाकण्यास सुरुवात केली। त्यामुळे या 14 कुटुंबांना लवकरच वीज मिळणार आहे। नाशिकच्या येवल्यातील अंगणवाडीजवळील रायतेमध्ये लाकडांच्या कारखान्यामध्ये भीषण आग लागलेली आहे। या आगीमुळे लाकडांची पूर्ण कारखाना जळून खाक झालेला आहे। यावेळेला कारखान्याच्या गोडाऊनमध्ये 30 ते 40 जण अडकले होते, मात्र त्यांना वेळीच बाहेर काढल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि आग विझवण्यात यश मिळालं। नवी मुंबईमधील तुर्भे परिसरातील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये कचऱ्याचे मोठे ढीग जळून खाक झालेले आहेत। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली। बदलापुरातील श्री बीच तस्करीच्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। महिलांना पैशांचा आमिष दाखवून त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रॅकेटची दखल आता राज्य महिला आयोगाने घेतली। आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या IVF आणि सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करण्याचे आदेश दिले।
मालेगावच्या छावणी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधील बनावट चलनी नोटांच्या प्रेसवर छापेमारी केली आहे. त्या छापेमारीमध्ये पोलिसांकडून 500 आणि 2000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसंच बनावट नोटा छापण्याचं साहित्य देखील जप्त करण्यात आलंय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी संतोष केळसकरला अटक केली आहे. संभाजीनगरमध्ये शेतात बकऱ्या चरण्याच्या किरकोळ वादातून एका वृद्ध महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारीला ही घटना घडली आहे. पोलिसांनी तपास करत अवघ्या काही दिवसांमध्ये आरोपीला अटक केली आहे. सिद्धिविनायक दर्शनाला गेलेल्या व्यापाऱ्याची लॅपटॉप बॅग चोरीला गेली आहे. व्यापाऱ्याने मालाड लिंक रोडवर आपली कार पार्क केली होती आणि यावेळेला चोरट्यांनी कारची काच फोडून बॅग चोरलेली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमध्ये स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये 23 लाखांच्या 11 स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आलेल्या आहेत. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नाशिकच्या एका अल्पवयीन मुलीला मैत्री संबंध ठेवण्यासाठी धमकी देत तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी तरुणाविरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मैत्री ठेवली नाही तर बिल्डिंगवरून उडी मारेन अशी धमकी आरोपी तरुण पीडित मुलीला देत होता. नाशिकमध्ये जीएसटीकडे गुन्ह्यात अडकवण्यासाठी धमकी देत कंपनी मालकाकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी तिघांवर अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयित आरोपींमध्ये नात्याने मेहुणी आणि साडू असलेल्या दोघांचाही समावेश आहे.